आणि हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचा मोठा धक्का जाणवला। आज सकाळी 8:45 भूकंपाचा धक्का जाणवला, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे हे भूकंपाचं केंद्रबिंदू होतं। 4.7 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला। काही गावामध्ये जसं पांगरा शिंदे जे गाव आहे वसमतला, त्याच्यामधून जे आहे ते आपल्याला व्हिडिओ झालेली आहे, फोटो झालेली आहे, ज्याच्यामध्ये बिल्डिंग मध्ये जे आहे ते दरारे पडलेली आहे। काही ठिकाणी जे आहे आज आम्ही प्रत्येक एसडीएम आणि तहसीलदाराला सांगितलेलं आहे की व्हिजिट करून जे आहे ते नुकसानीचा आपण तपासणी करावा आणि ती रिपोर्ट जे आहे द्यावा। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। सर, आज या ठिकाणी भूकंप झालेला आहे, या गावामध्ये कशी पाहणी केली, काय सांगाल? सकाळी आम्हाला न्यूज मिळाली, त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी हे सर्वजण पोहोचलेलो आहोत। आम्ही जी क्षतिग्रस्त घरे आहेत त्यांना भेट दिली, त्यांची पाहणी केली, तर त्यामध्ये आम्हाला बऱ्याचशा घरामध्ये भेगा आढळून आल्या आणि आमच्या पथकाला आम्ही सूचना दिलेल्या आहेत की नुकसानग्रस्त जेवढे काही घरे आहेत त्या सर्वांचा पंचनामा हा आजच त्यांनी सादर करावा। तसेच जी पक्की बांधकाम आहेत अशांची यादी करून सुद्धा आम्ही त्यांच्या मार्फत त्यांना सतर्कतेचा इशारा म्हणून तशी एक यादी आम्ही तयार करणार आहोत। तसेच तालुक्यामध्ये इतर गावामध्येही जर या भूकंपाच्या अनुषंगाने काही नुकसान झालं असेल तर संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांनी पंचनामे करून तात्काळ तहसील कार्यालयात कळवावे असे आम्ही आदेश दिलेले आहेत। नक्कीच आपण पाहिलं की या ठिकाणी पांगरा शिंदे परिसरामध्ये जे आहे ते प्रशासन या ठिकाणी पोहोचलेले आहे असून ग्रामस्थांना या ठिकाणी सतर्क राहण्याचा इशारा देखील दिलेला आहे आणि जे काही घराची पडझड देखील झालेली आहे ते प्रशासनापर्यंत पोहोचण्याचं काम देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, पांगरा शिंदे, हिंगोली।